इंडिगो प्रकरणात सरकारने मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळते। देशातील सर्वात मोठी विमान कंपनी म्हणजे इंडिगो आणि इंडिगोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाची भूमिका घेतली आहे। केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची हजारो उड्डाणं रद्द झाली आहेत, त्यामुळे लाखो प्रवाशांचं नुकसान झालंय। प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केलंय की कोणत्याही प्रकारे सरकार तडजोड करणार नाही। हा मुद्दा केवळ तांत्रिक बिघाडांचा नाही तर जबाबदारी घेण्याचा आहे। यावर सरकार योग्य ती कारवाई करेल असं त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय। सोबतच संपूर्ण विमान वाहतुकी क्षेत्रासाठी हे इंडिगोचं उदाहरण एक महत्वाचं आणि उत्तम उदाहरण ठरेल असा स्पष्ट इशारा त्यांनी सगळ्यांना दिला। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई केली जाईल आणि सोबतच विमान वाहतूक मंत्रालयाला कोणत्याही प्रकारे हलक्यात घेणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। आर्थिक आणि दंडात्मक कारवाई त्यासोबतच शक्य असलेल्या सर्व कारवाया केल्या जातील। या प्रकरणी एक उच्चस्तरीय समिती चौकशी करत आहे असं देखील त्यांनी म्हटलंय।